संपर्क साधा स्टेजचे. भावेश गायकर स्टेजशी संपर्क साधा. भावेश गायकर, अमोल गायकर. शरदजी खाडे कृपया पंचांना चहा पुरवा. शरद खाडे कृपया चहा. चला ग्राउंड क्रमांक 2 वरची कोरचोट इकडे पोहोचवायची समालोचकांकडे. चला ग्राउंड क्रमांक 2 वरती सामना संपलेला आहे. त्या ठिकाणी सूर्योदय पोसरी आणि देऊळवाडी दोन्ही संघ. चला ग्राउंड क्रमांक 2 वरती आता झालेल्या सामन्यामध्ये मोहिली हा संघ 3 गुणांनी विजय झालेला आहे. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोड गोड कौतुक. चला योगेश पोसरी आणि देऊळवाडी संघ ग्राउंड क्रमांक 2 चा ताबा घ्या. चला ग्राउंड क्रमांक 2 वरती पोसरी हा संघ उपस्थित झालेला आहे. देऊळवाडी संघ. चला सुयोग गायकर आपला संघ घेऊन यायचा आहे ग्राउंड क्रमांक 2 वरती. चला देऊळवाडी संघ सुयोग गायकर आपला प्रतिस्पर्धी संघ सूर्योदय पोसरी संघ उपस्थित आहे ग्राउंड क्रमांक 2 वरती. आपण देखील आपली उपस्थिती दाखवायची ग्राउंड क्रमांक 2 वरती. चला देऊळवाडी संघ. ग्राउंड क्रमांक 1 वर जो सामना चालू आहे त्या सामन्यासाठी एक सुवर्ण संधी असेल की कोणत्याही खेळाडूने जर सुपर रेड मारली तर जितूबाई पाटील मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे ग्राउंड क्रमांक 1 साठी आणि ग्राउंड क्रमांक 2 साठी देखील. जो प्रथम सुपर रेड मारेल त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. याची नोंद घ्यायची. ग्राउंड क्रमांक 1 आणि 2 साठी जी प्रथमतः सुपर रेड मारेल त्याला. चला देऊळवाडी संघ सुयोग गायकर आपल्याला वारंवार पुकार देतो. आपला प्रतिस्पर्धी संघ सूर्योदय पोसरी संघ उपस्थित आहे मैदानावरती. आपण देखील आपला संघ घेऊन यायचा आहे देऊळवाडी संघ. आणि ग्राउंड क्रमांक 1 वरती चालू असलेला सामना उकरोल विपक्ष पोशीर. हा सामना संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल तो बालिवडी वर्सेस सुतारपाडा. दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयारीत राहायचंय.
देऊलवाडी संघ सुयोग गायकवाड आपल्याला वारंवार पुकार देतो मित्र. आपला संघ प्रतिस्पर्धी इथे उभा आहे. लवकरात लवकर आपण ग्राउंड क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. सुतारपाडा संघ आणि वालिवडी संघ चला ग्राउंड क्रमांक 2 चा दावा घ्या. आणि जो ग्राउंड क्रमांक 2 वरती जो सामना आहे पोसरी आणि देऊलवाडी हा एक वरती होईल. चला देऊलवाडी संघ आपला प्रतिस्पर्धी संघ पोसरी संघ उपस्थित ग्राउंड क्रमांक 2 वरती. संकेत पवार साहेब कुठे असाल तर आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचे. संकेत पवार देऊलवाडी संघ आपला प्रतिस्पर्धी संघ ग्राउंड क्रमांक 2 वरती उपस्थित आहे. ग्राउंड क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा. देऊलवाडी संघ आणि पोसरी संघ उपस्थित आहे. सुतारपाडा संघ आणि बालिवडी संघ हाफ डाव झालेला आहे. यानंतर आपला सामना असेल सेकंड राऊंडचा. आपण देखील खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयारीत राहायचं आहे. नक्कीच ग्राउंड क्रमांक 2 वर पोसरी संघ हजर आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ देऊलवाडी. चला देऊलवाडी संघ मी नक्कीच विनंती करतो जितूबाई पाटील यांना की या स्पर्धेसाठी आपण 2 शब्द संबोधित करावं. जितूबाई पाटील मनसे अध्यक्ष रायगड जिल्हा. कैलासवासी नामदेव परशुराम गवळी यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र किशोर गायकर, किशोर गवळी दोघांच्या नावामध्ये किशोर आहे. या दोन्ही बंधूंनी जी आज काही कबड्डी स्पर्धा भरवलेली आहे आणि इथलं आयोजन पाहता खरंच मला मला असं वाटतं सचिन बोलला की आपण नेरळ लीग आता आपण भरवली पाहिजे. तर मी नक्कीच तुमचं हे आयोजन बघून आपण नेरळ प्रीमियर लीग लवकरच भरू असं तुम्हाला मी शब्द देतो आणि सर्व खेळाडूंना आयोजकांना शुभेच्छा देतो आणि आभार देखील व्यक्त करतो की त्यांनी मला इथे बोलवून एक चांगला मान सन्मान आणि एक प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलं. याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो. धन्यवाद.
धन्यवाद जितूभाई पाटील. आपण पाहायला गेलं तर आपण नेरळ प्रीमियर लीग आपण 3 वर्ष पाहायला गेले तर सध्या बंद होती, मात्र ती पुन्हा एकदा जितूभाई पाटील यांनी आव्हान केलेलं एक नेरळ प्रीमियर लीग आपण भरवण्याचा प्रयत्न करू. त्याच्या सानिध्यात देवळवाडी संघ, चला सुयोग गायकर आपला संघ घेऊन यायचा आहे. काही टीमांनी पाहायला गेलं तर आता काही तालुक्याला संघ देखील कमी येत आहेत. आधी पाहायला गेलं तर आधीच्या मॅच मध्ये 64 संघ असायचे. पोशीर संघासाठी सुवर्ण संधी असेल. रघुनाथ जोशी यांच्याकडून कोणत्याही रेडरने 3 पॉईंट आणले तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. नेरळ परिसर प्रीमियर लीग भरवण्याचा प्रयत्न मात्र जितूभाई यांनी आता सांगितलेलं आहे की आपण लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करू. तर सर्व संघांनी तयारीला लागायचं, आपली प्रॅक्टिस चालू ठेवायचं आहे. आपली जी यंग पिढी असेल, पुढची आपली जी लहान मुलं असतील त्यांना देखील खेळण्यासाठी संधी द्यायची आहे. दरवर्षी पाहायला गेलं तर सुंदर आयोजन करतात नेरळ प्रीमियर लीगचं. पाहायला गेलं तर पुन्हा एकदा संधी आली आपल्याला नेरळ परिसर प्रीमियर लीग मध्ये खेळण्यासाठी. चला दोन्ही संघ उपस्थित झालेले ग्राउंड क्रमांक 2 वरती पोसरे आणि देऊळवाडी. पंचांना विनंती करतो नाणेफेकीचं कौल करायचं आहे. चला सुतारपाडा संघ आणि त्यांच्या विपक्षात भालेवडी संघ, दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयारीत राहायचं आहे. ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. आपण सामन्याला संपण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असतील, आपण तयारीत राहायचं. आपले दोन्ही संघ घेऊन ग्राउंड क्रमांक 1 साठी खेळण्यासाठी सज्ज व्हायचे. चला बालेवडी संघ आणि सुतारपाडा संघ शेवटचा पुकार आहे. आपल्याला खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचंय. ग्राउंड क्रमांक 1 वर नक्कीच या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली ते रायगड मनसे जिल्हा अध्यक्ष जितूभाई पाटील या मंचावरून रजा घेतात. धन्यवाद जितूभाई पाटील. ग्राउंड क्रमांक 1 वरती पाहायला गेलं तर उजवीकडून चढाई करत असताना चढाई पट्टू आणि सुंदर असा अँकल होल्ड केलेला आहे. तो पोशीर संघाकडून पाहायला गेलं तर आपण सुरेख अँकल होल्ड केला. जयेश लिये यांनी पाहायला गेलं आता सुंदर अँकल होल्ड केला. नक्कीच या स्पर्धेला ज्यांनी सदिच्छा भेट दिली ते जितूभाई पाटील
या मंचावरून निरोप घेतात आणि यानंतर मी विनंती करतो संकेत पवार साहेबांचा इथे सत्कार केला जाईल. संकेत पवार साहेब यांचा सत्कार इथे केला जाईल लाईव्ह. संकेत दादा पवार, किरण कालेकर आणि किशोर गायकर यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान केला जाईल. धन्यवाद संकेत शेठ. मनसे जिल्हाध्यक्ष जितूबाई पाटील यांच्या आयोजकांनी पाहिलं इथे आगमन झालं होतं, मात्र त्यांनी इथे नेरळ परिसर प्रीमियर लीगचं आयोजन करण्याचा निर्णय घेतलेला या ठिकाणी. तर सर्व ज्या टीम असतील नेरळ परिसर प्रीमियर लीग मधल्या ज्या परिसरातील त्यांनी सर्वांनी तयारीला लागायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला तो संग्राम पाहायला मिळेल. 2022 मध्ये संग्राम झाला होता NPL नेरळ परिसर प्रीमियर लीग. आता पुन्हा एकदा 2026चा थरार असेल, आपल्याला खेळण्यासाठी संधी मिळेल या लीग मध्ये. आठ स्पॉन्सरला संधी दिली जाईल NPL साठी. नेरळ परिसर प्रीमियर लीग मध्ये मॅटवर टुर्नामेंट असतील 2 दिवस. तर 8च मात्र या स्पर्धेमध्ये 8 टीम घेतल्या जातील स्पॉन्सरशिप. तर तयारीला लागायचं आहे मित्रांनो. चला, सुतारपाडा संघ आणि बालिवडी संघ ग्राउंड क्रमांक 1 होता सामना संपलेला. आता आपण दृष्टिकोन चला, ग्राउंड क्रमांक 1 वरती आता चालू झालेल्या सामन्यामध्ये उकरूल आणि पोशीर या सामन्यामध्ये पोशीर संघ स्कोरशीट पोहोचवायची आमच्याकडे. पोशीर हा संघ 19 गुणांनी विजय झालेला आहे. जिंकलेल्या संघाचं घोडघोड कौतिक, हरलेल्या संघाचं सुद्धा घोडघोड कौतिक. चला, सुतारपाडा संघ आणि बालिवडी संघ ग्राउंड क्रमांक 1 चा धावा घ्यायचा मित्रांनो. जर आपण उशिरा झाला तर सामना 5-5 मिनिटाचाच केलेला जाईल. वेळेला प्रतिसाद द्या. ही स्पर्धा तुमच्यासाठी आयोजित केलेली आहे मित्रांनो. आपली उपस्थिती दाखवा, आपण वेळेवर या. नक्कीच ग्राउंड क्रमांक 2 वर आपण जो सामना पाहतोय अतिशय चुरशीचा सामना. आणि जे ग्राउंड क्रमांक 1 आणि 2 च्या मध्ये जे खेळाडू आहेत, जीवन जरा पाहुण्यांना थोडासा त्रास होते, खाली जरी बसा. सागर बाजू आहे मित्रा. ग्राउंड क्रमांक 2 वर जो चालू सामना आहे त्या सामन्यामध्ये
पोसरी गावामधून खेळत असताना कल्पेश थोरवे हा उत्कृष्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तो पोसरी या संघाकडून. आणि एकीकडे आहे तो सुयोग गायकर, एक उत्कृष्ट चढाईपट्टू, बंगाल वॉरियर प्रो कबड्डीमध्ये या संघामध्ये त्याची निवड झाली होती. तो सुयोग गायकर खेळताना दिसतोय. चला धन्यवाद डीजे मास्टर. सुतारपाडा संघ ग्राउंड क्रमांक 1 वरती उपस्थित झाला प्रतिस्पर्धी संघ. चला बालेवडी संघ आपली उपस्थिती दाखवायची. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. चला स्वयंचे ग्राउंड आखून घ्यायचं, लाईन अप मारून घ्यायचे. ग्राउंड दोन्ही क्रमांक 2 वर चढाई करत असताना सुयोग गायकर अतिशय खोलवर अशी त्याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. तो सुयोग गायकर पोसरी या संघाच्या पटांगणामध्ये आणि उत्कृष्ट चढाई 1 गुण मिळवून आपल्या पटांगणामध्ये सुरक्षित. सुयोग गायकर पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर देत असताना चढाईपट्टू 7 नंबर जर्सी घातलेला खेळाडू कल्पेश थोरवे हा पोसरीमधून बिलॉंग करत असताना उत्कृष्ट अशी चढाई मारताना दिसतोय तो. आणि नक्कीच बोनस गुण मिळवून पुन्हा आपल्या पटांगणामध्ये सुरक्षित. चला ग्राउंड क्रमांक 1 वर सुतारवाडी हा संघ उपस्थित आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ भालिवडी संघ. नक्कीच लाजवाब चढाई आपल्याला पाहायला मिळाली ती ग्राउंड क्रमांक 2 वर. सुयोग गायकर चला बालेवडी संघ आपल्याला वारंवार पुकार करतोय मित्र, आपला संघ घेऊन यायचा. आपला प्रतिस्पर्धी संघ आपला इथं सुतारपाडा उपस्थित आहे. बालेवडी संघ चला ग्राउंड क्रमांक 1 चा दाबा घ्यायचा आहे. बालेवडी संघ नक्कीच देऊलवाडी संघाच्या कोचची भूमिका पार पाडत आहेत ते आमचे शत्रुघ्न बडेकर. शत्रुघ्न बडेकर आमचे मित्र, एक भजनप्रेमी आणि बैलगाडा प्रेमी देखील आहेत ते शत्रुघ्न बडेकर. मॅच झाली की आपण मंचावरून आसनस्थ व्हायचंय. बालेवडी संघ आपल्यासाठी शेवटचे 2 मिनिटं अवधी लावलेला आहे. आपल्यासाठी पंचांनी टायमिंग लावलेलं आहे. आपण जर उपस्थित नाही राहिला 2 मिनिटांच्या आत तर आपल्या प्रतिस्पर्धी संघाला बाय देण्यात येईल. बालेवडी संघ शेवटचे 2 मिनिटं.